अनुभव मंडप समिती नांदेड आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय डॉक्टर यशवी शेटे सर, आताच आपल्या सर्वांशी संवाद साधलेल्या डॉक्टर कविता सोनकांबळे मॅडम, साबळे सरांसोबत साबळे ताईंना आम्ही आमच्या कॉलेजमध्ये बोलावलं होतं. आज साबळे सर नाहीत पण ताई आहेत, साबळे काकू, सर्व शिवशरणांची मला नावं घेता येतील पण ती सगळी शिवशरण आज या सभागृहामध्ये आदरणीय शेषराव मोरे सर उपस्थित आहेत. एवढ्या कार्यक्रम 1-1.5 तास मला चालू झालेला आहे. एवढी दीर्घ व्याख्यानं झाल्यानंतर मोरे सर स्टेजवर, कारण हा अनुभव मंडप उदगीरमध्ये अनेक वर्षापासून चालतो. आमचे मित्र लक्षेटे सरांनी हा असा अनुभव मंडप देगलूरमध्येही 2010 मध्ये पासून चालू केलेला आहे. हा अतिशय दिव्य सोहळा आहे. पण आता ते सांगू नये पण चांगली गोष्ट सांगितली पाहिजे म्हणून मी सांगतो आहे. कारण शेषराव मोरे सर आमच्या वाचिक समाजाला 50व्या वाचिक समाजाला वक्ते होते आणि आता आमची 213वं व्याख्यान उद्या आहे. वाचक संवाद म्हणून संवाद आहे, त्याच्यामध्ये ना हार असतो ना पुष्पहार असतो आणि सत्कारामध्ये एवढा वेळ घातलेला नसतो. कारण आताचा जो 21व्या शतकातला हा जो काळ आहे हा सोशल मीडियाचा काळ आहे आणि लोकांकडं वेळ फार कमी आहे. आणि म्हणून आपण जर वेळेचं नियोजन करू शकलो नाही तर हा विचार प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं अत्यंत अवघड जाते. कारण आपण अर्धा तास ऐकावं म्हणून सगळ्या शेड्यूलमधून वेळ काढून आलेली असतात. आताच आमच्या गावचे एक मुक्तते महाराज आले होते, ते अडचणीमुळे गेले नाही. म्हणजे आपण जर वेळेचं नियोजन आताही केलो नाही तर पुढच्या काळामध्ये आपण बसवेश्वरांचे खऱ्या अर्थाने वारस आहोत की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. कारण आजचा जो विषय आहे स्त्रीमुक्ती आणि महात्मा बसवेश्वर, स्त्रीमुक्तीचा विचार जो आहे तो आपण साधारणतः सावित्रीबाई फुले, महात्मा फुले इथून असा हे करतो. पण हा विचार पाश्चात्य विचारधारेमध्ये, ज्याला आपण अलीकडे फेमिनिझम म्हणतो मॅडम, जेंडर सेन्शलायझेशन म्हणतो, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो आता मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगाच्या परिप्रेक्षामध्ये चर्चेला जातो आहे. आणि मग हा जो फेमिनिझम आहे तो मानवाला बंधनातून मुक्त करण्यासाठी जी मुवमेंट निर्माण झाली ती, जिला आपण लिबरल फेमिनिझम असं म्हणतो, उदारमतवादी चळवळ, जी मानवाला सगळ्या बंधनातून मुक्त करण्यासाठी म्हणून पुढे आली. आणि मग त्याच्यानंतर मार्क्सने मोठी क्रांती केली. त्यांनी धर्म ही आपूची गोळी आहे म्हणून सांगितली आणि माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी कसा संघर्ष केला पाहिजे याचं तत्वज्ञान, दारिद्र्याचं तत्वज्ञान उदास कॅपिटलमधून जगासमोर मांडलं. त्याच्यानंतर अलीकडं रॅडिकल फेमिनिझम ज्याला आपण म्हणतो तो यासाठी पुढे आला की आता स्त्रिया असं म्हणत आहेत की पुरुषांनी आम्हाला मुक्त करतो म्हणून फार स्त्री म्हणून फार असं उदारता दाखवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. कारण आम्ही आमच्या पायावर सक्षम आहोत आणि आम्ही म्हणजे स्त्री म्हणून काहीतरी तुम्ही आम्हाला जागा द्यावी किंवा स्त्री म्हणून काहीतरी द्यावं हे आम्हाला नको आहे. तर आम्हीही माणूस आहोत आणि आम्हाला आमचे हक्क मिळाले पाहिजेत आणि ते माणूस म्हणून मिळाले पाहिजे, स्त्री म्हणून नाही. आणि म्हणून रॅडिकल फेमिनिझम वाल्यांनी हा आग्रह धरलेला आहे की आम्हाला आता पुरुषांच्या ह्या उपकाराची असं केलो आम्ही तसं केलं याची गरज नाही. तर आम्ही आता एवढेच सक्षम आहोत की आम्ही हे सगळं करू. आणि हा सगळा जो विचार आहे हा 21व्या शतकाचा विचार आहे. पण 12व्या शतकामध्ये मॅडमनी सांगितलं की महात्मा बसवेश्वरांनी जो जेंडर सेन्शलायझेशनचा विषय मांडला, जो स्त्रीमुक्तीचा विषय मांडला, तो 12व्या शतकामधला आहे. जेव्हा की आपली युरोपमधली प्रबोधनाची क्रांती आलेली नव्हती, फ्रेंच राज्यक्रांती झालेली नव्हती, अमेरिकन राज्यक्रांती झालेली नव्हती. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि हे सगळा विचार आपण तपासून पाहत असताना बसवेश्वर हा एकमेव जगातला विचारवंत असा आहे ज्याला आपण ईश्वर केलं, ज्याला आपण बसवेश्वर केलं, जो बसवण्णा आहे. आणि मग एखाद्या व्यक्तीला आपण देव केला की त्याच्या कल्पना आपल्यामध्ये येत नसतात आणि तो देवाऱ्यामध्ये थांबतो आणि देवाऱ्यामध्ये त्याची आरती आणि पूजा होते.
यातून तो बाहेर आला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या परंपरा आहेत, आता आपण पाहतो की बसवेश्वरांनी जी क्रांतिकारक कामं केली त्यामध्ये जातीयांताचा त्यांनी लढा दिला आणि स्त्रीला मुक्त केलं. कारण बसवेश्वरांचं हे जे चरित्र आहे 12व्या शतकातलं, ती जी सुरुवात झालेली आहे तो विचार करणारा व्यक्ती आहे, तो विचार करतो आहे. त्यांनी जेव्हा हे बंड केलं, त्या बंडाची पहिली स्टेप जी आहे ती त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षीची आहे. मुंजीचा प्रसंग आला आणि बसवेश्वरांनी त्यांच्या वडिलाला त्याचा नकार दिला. कारण व्यवस्था पुरोहितशाहीची होती आणि त्या ग्रंथप्रामाण्यवादी होती आणि त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये ग्रंथात नाही म्हणून अक्का नागमा ही बसवेश्वरांपेक्षा मोठी बहीण आहे, तिची मुंज नाकारली गेली होती आणि बसवेश्वराची मुंज करण्याचं ठरलेलं होतं. बसवेश्वरांनी प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न वडिलालाच नाही तर तेव्हाच्या पुरोहितांना, प्रस्थापित समाज व्यवस्थेला तो प्रश्न आहे की ग्रंथात काय आहे हे मला माहित नाही, पण माझ्या हक्काला स्त्री म्हणून हा हक्क न मिळणं हे मला मान्य नाही, माझ्या विवेकाला ते पटत नाही. आणि म्हणून बसवेश्वर हा विचारासाठी, आपल्या हक्कासाठी नाही तर आपल्या हक्काच्या हक्कासाठी, म्हणजे बसवेश्वरांनी आपण पाहतोच की अनेक चालवंती आपल्या हक्कासाठी लढा देणारी असतात, पण बसवेश्वर हा आपल्या हक्काच्या हक्कासाठी लढा देतो आहे. आणि तेव्हाचा काळ काय आहे हे आता कर्णे सरांनी थोडी दीर्घ व्याख्यान आपल्याला कल्पना आली असेल. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये समाज धर्मांध आहे. अलीकडा 18व्या शतकामध्ये मार्क्स म्हणत आहेत की धर्म ही आपुची गोळी आहे. तेव्हा तर धर्माची एवढी भयंकर गुंगी होती, लोकांना एवढी सगळी सत्ता होती. अशा काळामध्ये बसवेश्वर म्हणत आहेत की माझ्या हक्काची मुंज का नाही, हे ग्रंथ काय आहेत ते मला माहित नाही, पण मला ते माझ्या विवेकाला पटत नाही. आणि म्हणून बसवेश्वरांनी त्याच्या विरोधामध्ये अभिव्यक्त झाले. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि हे अभिव्यक्त होताना बसवेश्वरांना अनेक प्रश्न पडलेली आहेत की यापूर्वीच्या लोकांना ही प्रश्न पडली नाहीत काय, त्या सगळ्यांपेक्षा मी फार विद्वान आहे का, पण मी जे करतो आहे समाजाच्या विरोधामध्ये आणि याची शिक्षा ही आहे की बसवेश्वराला अक्का नागमासोबत म्हणजे समाजाने तर नाकारलेलंच आहे, स्वतःच्या कुटुंबाने सुद्धा नाकारलेलं आहे. ते घरातून बाहेर पडलेले आहेत. मादिराज आणि माधवांबिका त्यांना हे पटलं नाही, तेव्हाच्या सगळ्या लोकांना हे झालं नाही आणि तिथून ते बाहेर निघालेले आहेत. आणि मग त्यांनी कुडल संगमला जातीत मुनीकडे जे संस्कार घेतले. आताच काळे सरांनी सांगितलं की आजच्या सगळ्या ह्या परिप्रेक्षामध्ये संस्कार किती महत्वाचे आहेत आणि ते बसवेश्वरांना तिथं मिळाले. आणि बसवेश्वरांनी एका वेगळ्या समाज व्यवस्थेचं चित्र, कल्पना आपल्या मनामध्ये केली की नवीन समाज रचना कशी असावी. आणि लिंगायत ही 12व्या शतकातली एक नवीन समाज रचना आहे, ज्या समाज रचनेमध्ये माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला जातो. आपण म्हणतो की माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, पण ते नेमकं होत नाही. ते एवढं सोपं नाही बोलल्या इतकं. तो माणसासारखं वागत नाही, अनेकदा पशुसारखा होतो. आणि म्हणून मग आपण पाहतो की आताच काळे सरांनी सांगितलं की तिथं हैदराबादला काय झालं, इथं काय झालं, तिथं काय झालं, आणि ह्या सगळ्या पशुसारख्या कृती घडतात. आणि म्हणून मग माणसाला माणसासारखं करण्यासाठी या महात्मा पुरुषांनी जी जी काही कामं केली, पुरोगामी समाज निर्माण करण्यासाठी, एक समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी जी वाटचाल केली, ती सगळी पुन्हा पुन्हा त्याचा जागर आपल्याला करावा लागतो, त्याचं भजन आपल्याला करावं लागत असते. आणि म्हणून पुन्हा एकदा नव्याने आपण आपला विचार तपासून पाहिला पाहिजे की बसवेश्वरांनी नेमकं काय केलं आणि कशासाठी केलं. नवी समाज व्यवस्था निर्माण करायची आहे आणि ती समाज व्यवस्था स्वातंत्र्य, समता आणि न्याय जी ही आधुनिक मूल्य आहेत, ज्या मूल्यावर आपली आजची लोकशाही उभी आहे. लोकशाही ही आधुनिक आहे. बसवेश्वरांच्या काळात राज्यशाही होती, सगळी सरंजामशाही होती, पण त्या काळामध्ये हा विचार मांडल्यामुळं तो विचार तेव्हाच्या समाजाला पचणारा विचार नव्हता. कारण बसवेश्वरांचा जो विचार आहे तो 21व्या शतकाच्याही पुढचा विचार आहे. कारण आताही या सभागृहातल्या किती लोकांना बसवेश्वर प्रत्यक्ष आचरणात आणता येतात हा प्रश्न आहे. कारण बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून जी कल्याण क्रांती झाली, त्या क्रांतीमध्ये या बसवेश्वराच्या तत्वज्ञानाला राजाश्रय न मिळाल्यामुळं हे सगळं वचन साहित्य घेऊन सगळी शरण 770 कशी सैरावैरा पळाली ही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे समाज व्यवस्थेच्या विरोधामध्ये, म्हणजे विश्वाच्या विरोधामध्ये
मला जे पटते, माझ्या विवेकाला जे पटते ते सांगतो म्हणणं. कारण आपण पुढे पाहतो की महाराष्ट्रामध्ये हे धाडस आगरकरांनी केलं होतं. आगरकरांनी म्हटलं की इष्ट ते बोलणार आणि साध्य ते करणार. आपण पाहतो की आगरकरांच्या जिवंतपणी महाराष्ट्रातल्या या पुरोगामी महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांची जिवंत प्रेतयात्रा काढली. प्रेतयात्रा काढली त्यांच्या ते हयात असताना. आणि आता आपण पाहतो की जाती अंताचा लढा देणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांना आपण कुठं नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे अशी सगळी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या काळामध्ये बसवेश्वर माणसांना हक्क, माणूस म्हणून जगण्याचा हक्क कसा देता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून त्यांनी ही जी मूल्य अनुसरली, स्वातंत्र्य, समता, न्याय, आणि या मूल्याची व्यवस्था निर्माण करण्यासमोरची दोन अडथळे त्यांना लक्षात आली. एक आहे सत्ताधीशांचा स्वार्थ, हे एक मोठी अडचण आहे. आणि दुसरी अडचण आहे की त्या प्रस्थापित समाज व्यवस्थेतली बहुसंख्य समाजाची अंधश्रद्धा. ही दोन शत्रू आहेत. आपण आदर्श राज्याची कल्पना प्लेटोची सांगत असतो तेव्हा आपण सांगतो की प्लेटोने संपत्ती आणि स्त्रीपासून राज्यकर्त्यांना दूर केलं का, तर ही दोन अडचण ठरतील आणि यातून चारित्र्यवान राज्यकर्ता निर्माण होणार नाही, तत्वज्ञ राजा येणार नाही. ही सगळी भूमिका ती होती. पण तशीच भूमिका बसवेश्वरांनी इथे घेतलेली आहे. त्यांनी ह्या दोन गोष्टी सांगितल्या. एक, सत्ताधीशांचा जो स्वार्थ आहे तो सामान्य माणसाला किंमतच देत नाही. आणि 12व्या बसवेश्वरांच्या पूर्वी इथं समाजामध्ये कारागीर, कष्टकरी, उपेक्षित ही सगळी जी लोक आहेत त्या कुठल्याच व्यक्तीला माणूस म्हणून प्रतिष्ठा नव्हती. ती प्रतिष्ठा फक्त कोणाला होती, कर्तृत्व सिद्ध करण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो सैनिक, सेनापती, राजा या लोकांना होती. आणि दुसरीकडं धर्मगुरू, पुरोहित जो आहे त्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची आणि त्याला एक प्रतिष्ठा समाजामध्ये होती. पण कष्टकऱ्यांनी कितीही कष्ट केलं, सगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांनी, बलुतेदारांनी कितीही हे केलं तर त्याची काहीही किंमत नव्हती. त्याला किंमत दिल्या जात नव्हती, त्याची उपेक्षा केल्या जात होती. अशा सगळ्या काळामध्ये 18 पगड जातीतल्या सगळ्या लोकांना एकत्र करून बसवेश्वरांनी दारिद्र्य निर्मूलनाचा मूलमंत्र दिला. आणि तो मूलमंत्र म्हणजे कायक कैला ठार. म्हणजे कायकामध्ये, श्रमामध्ये आपल्याला स्वर्ग दिसला पाहिजे. हे जालिम औषध आहे की ज्यातून दारिद्र्य निर्मूलन होते. की जेव्हा माणसाला हे कळते की माझं श्रम, माझ्या कामावर माझी निष्ठा एवढी असली पाहिजे की ती निष्ठा जर असेल, मी एवढ्या निष्ठेने ते जर काम करत असेल तर ते काम जगातलं सगळ्यात सुंदर काम आहे. आणि म्हणून सत्यम शिवम सुंदरम आपण जे म्हणतो की ईश्वर हे काय आहे, सत्य आहे, सुंदर आहे आणि म्हणून ते शिव आहे. असं जर असेल तर हे आपल्याला आपल्या कामामध्ये दिसते आणि त्याची अनुभूती सुद्धा घेता येते. हे बसवेश्वरांनी सांगितलं. आणि आपण पाहतो की त्या सगळ्या अनुभव मंडपामध्ये 770 पैकी, मॅडमनी सांगितलं की 70 पैकी 34 स्त्रियांनी वचनं लिहिलेली आहेत. 70 स्त्रिया अनुभव मंडपामध्ये आहेत, त्यापैकी 34 स्त्रियांनी वचन साहित्य निर्माण केलेलं आहे. आणि ती एक एक वचन अत्यंत, म्हणजे तेव्हा 4 पुरुषार्थ जी वेदांनी सांगितलेली होती ती सगळी पुरुषार्थ स्त्रियांना देणारा पहिला जगातला व्यक्ती जर कोण असेल तर तो महात्मा बसवेश्वर आहे. नाहीतर ही सगळी पुरुषार्थ ईश्वरीय आहेत म्हणून ती फक्त पुरुषांनाच होती, स्त्रियांना हे कुठलंच स्थान नव्हतं. ते देण्याचं काम बसवेश्वरांनी केलं. आणि म्हणून बसवेश्वरांनी या सगळ्या शरणींना, म्हणजे महिलांना त्यांच्यामधलं जे आत्मबळ जाग केलं, त्यांना जी मानप्रतिष्ठा दिली. आपण पाहतो हरळया जो बसवेश्वरांनी त्याला शरणार्थ केला आणि बसवेश्वरांनी त्याला 2दा शरणार्थी म्हटलं. त्याची उतराई व्हावी म्हणून त्या व्यक्तींनी, म्हणजे माणसाच्या उपेक्षित व्यक्तीला, वंचित व्यक्तीला जर आपण प्रतिष्ठा दिली, आपल्या बरोबरीचं स्थान दिलं. बसवेश्वर महसूल मंत्री आहेत, पुढे ते स्वतंत्रत्वावर प्रधानमंत्री झाले. असा एक राज्य सत्तेमध्ये असलेला माणूस घोड्यावरून उतरतो आणि एकदा शरणार्थ केल्यानंतर तो 2दा शरणार्थी म्हणतो. याची उतराई व्हावी म्हणून त्या दाम्पत्याने आपल्या मांडीचं कातड काढून त्याची चप्पल बनवली. ते चर्मकार होते. आणि म्हणजे एखाद्या व्यक्तीला, उपेक्षिताला जर आपल्या, म्हणजे फुल्यांनी पुढे म्हटलं की ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाची धरावे पोटाची बंधू पडी, असं जर आपण धरलं तर तो त्या व्यक्तीची उतराई होण्यासाठी त्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होतो. अशा पद्धतीचं मानवधन
ज्याला आपण म्हणू ते बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये निर्माण केलं होतं. आणि म्हणून ही सगळी शरण जी आहे ती आपल्या विचारासाठी प्राणपणाने लढा देत आहे. आणि ही सगळी बाब यावी म्हणून त्यांनी जी व्यवस्था सांगितली पुढच्यांना बसवेश्वरांनी ह्या सगळ्या समाज व्यवस्थेसाठी जे अष्टवर्ण सांगितली, पंचाचार सांगितले आणि षटस्तर सांगितले. ह्या अष्टवर्ण म्हणजे ही रक्षणाच्या तटबंदी आहेत 8. या सगळ्या ह्याच्यातून त्या व्यक्तीचं चारित्र्य घडणार आहे आणि मग तो शून्यवादापर्यंत जाणार आहे. मार्टिन हार्डीकरांनी तत्वज्ञानामध्ये जो शून्यवाद मांडला तो बसवेश्वरांनी 12व्या शतकात मांडला. आणि ते जे शून्य पीठासन आहे म्हणजे काही नाही हे सुद्धा काहीतरी आहे, सर्व आहे. म्हणजे आत्मा ते विश्वात्मा इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो शून्यवादामध्ये आहे. आणि तो अल्लम प्रभू त्या शून्यपीठाचे पीठाधीश आहेत. ते एका वंचित जातीतले आहेत. बसवेश्वर म्हणतात की मी त्यांच्या वंशाचा आहे. माझी जर जात तुम्ही विचारत असाल तर मी अल्लम प्रभूच्या मडिवाळ माचयाच्या ढोर कक्कयाच्या यांच्या वंशाचा आहे. म्हणजे इथपर्यंत त्यांनी त्यांच्यामध्ये प्राण ओतला. आणि हे प्राणलिंग जे काही आहे ज्याला आपण म्हणू ते जागा झाल्यामुळे काय होत असते की सत्ताधीशाला त्याची भीती वाटते आणि सामान्य माणूस त्या सगळ्याच्या विरोधामध्ये उभं टाकतो. आणि मग हा सगळा जो प्रवास आहे हे होत असताना अक्का महादेवी 12व्या शतकामध्ये राजा कौशिकाला तिची जी सरंजामशाही आहे ती धिक्कारते. आणि मग ती धिक्कारत असताना त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. कारण राजेशाहीमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली की राजा तिला उजलायचा. आणि तसंच ती येत होती. अक्का महादेवी उभं टाकलेली होती आणि त्यांनी तिला मागणी केली. तिनं अटी घातल्या कौशिकाला की माझ्या ह्या अटी आहेत. आणि त्या अटीचा त्यांनी भंग केला आणि त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. तिला हात लावला केला आणि तिनं आपल्या शरीरावरची सगळी वस्त्र काढून टाकली आणि ती शून्यवादामध्ये गेली. आणि तिनं नंतर आपण पाहतो की अक्का महादेवीचं पूर्ण शरीर इथं फोटो आहे आपण पलीकडे पाहतो. वीर वैरागिनी आपण तिला म्हणतो. ती पूर्ण शरीर आपल्या केसांनी तिचं झाकलेलं आहे. ही जी प्रतिमा आपल्याला दिलेली आहे अनुभव मंडपाची त्याच्यामध्ये अल्लम प्रभू आणि अक्का महादेवीचा संवाद आहे. अल्लम प्रभूला असं वाटलं की हे निवस्त्र वस्त्र नसलेला अशी जर स्त्री समाजामध्ये फिरू लागली अनुभव मंडपामध्ये आली तर समाजाच्या चारित्र्याचं काय. तेव्हा अक्का महादेवींनी जो प्रतिवाद केलेला आहे अक्का महादेवी सांगते की आपण प्रथम दर्शनी माणसाचे वस्त्र पाहतो किंवा त्याचे अवयव पाहतो पण शिव हा अवयव आणि वस्त्र पाहत नसतो. कारण हा जो रोग आहे तो त्याच्या मनाचा रोग आहे आणि म्हणून मनाची शुद्धी झाली पाहिजे. पुढे आपण पाहतो की तुकारामांनी नाही मन निर्मळ त्यात काय करी साबण वगैरे अशी भंग केली. म्हणजे मन जर स्वच्छ नसेल स्त्रियांना सन्मान देणार नसेल तर तो मनाचा दोष आहे हे सांगितलं. आणि मग आपण पुढे पाहतो की बसवेश्वरांनी अक्का महादेवीचा गौरव एवढा केला ते म्हणाले की माझे 1000 वचन आणि अक्काचं 1 वचन हे दोन्हीही समान आहे. का तर अक्कांनी जी प्रतिज्ञा केली जिला आपण भीष्म प्रतिज्ञा असं म्हणू की भीष्मांनी प्रतिज्ञा केली ती पाळली. कारण प्रतिज्ञा आपणही करतो दररोज करतो मला सकाळी 5 ला उठायचं आहे म्हणून आणि 7 शिवाय आपण उठत नाही. म्हणजे अशी प्रतिज्ञा ती नव्हती. अक्काने जी प्रतिज्ञा केली ती त्यांनी आयुष्यभर पाळली. त्यांनी पुन्हा वस्त्र अंगावर घातले नाही. आपण ऋतू बदलला थंडी वाजायली म्हणून आपण एकावर 4 स्वेटर घालतो हे करतो. म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ती कशी वाटचाल केली असेल हे सगळं लक्षात घेऊन बसवेश्वरांनी तिचं महत्व समाजाला पटवून दिलं. सांगितलं की अक्का किती श्रेष्ठ आहे. आणि म्हणून प्रत्येक परस्त्रीमध्ये मला अक्का महादेवी दिसली पाहिजे अशी ती भूमिका बसवेश्वरांनी घेतली. आणि याचा परिणाम एवढा झाला की त्या अनुभव मंडपामध्ये सगळीच लोक आपली अनुभव कथन करायला लागली ज्याला आपण चर्चा स्वातंत्र्य म्हणतो. आणि त्यातून आपण निर्णयापर्यंत जातो आणि त्यातून एक शुद्ध आदर्श लोकशाहीचा शासन प्रकार समोर येतो. अशी तिथं चर्चा व्हायची डिबेट व्हायची त्याच्यातून वचन सर्वमान्य व्हायचं. अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये सत्यका नावाची एक स्त्री आहे ती झाडू मारते आहे. झाडू मारणारी स्त्री आहे पण तिची श्रमावर एवढी निष्ठा आहे की ती झाडू मारते. आणि तेव्हाची कर्मठ ब्राह्मण पुरोहित जी आहेत ती तिची परीक्षा लागावी म्हणून अनेक तिचा छळ करतात. एक सोन्याचा दागिना तिथं पडलेला असतो आणि त्याच्यावर एक माणूस पाय ठेवून उभा टाकलेला असतो. ती झाडच सगळीकडे झाडून येते. त्याला वाटते की ती पाहिल म्हणून तो त्याच्यावर थांबलेला असतो. थांबतो तो पाय ठेवून आणि मग ती सगळीकडे झाडून येते आणि त्याला म्हणजे तुम्ही थोडं सरका आता इथला कचरा राहिला आम्हाला झाडायचा आहे
तर तो म्हणतो की नाही नाही हे दागिना होता आणि म्हणून तुझं मन हे होईल आणि तुझा उचलतील. आणि बसवेश्वरांनी ज्या निष्ठेने हे सगळं निर्माण करायचा प्रयत्न केला ते सगळं भंग होईल. तुझं मन कवळ होईल आणि तुला त्याचा मोह होईल दागिन्याचा आणि ते तू उचलतील म्हणून मी इथं पाय ठेवून बसलेलो आहे असं तो म्हणतो. तेव्हा सत्याचा तिला म्हणते की हे दागिना 2 दिवसापासून तिथं पडून आहे. जे माझ्या श्रमाचं आहे त्यापेक्षा वेगळं मी कधी शिवत नसते आणि घेत नसते. ते मुळामध्ये त्याच पुरोहिताला ते उचलायचं होतं आणि ते ती पाहते म्हणून त्यानं त्याच्यावर ते पाय ठेवून उभं टाकलेला होता. म्हणजे एवढी निष्ठा आणि म्हणून त्याच्यावरून तिचं नाव सत्याक्का पडलं. म्हणजे सत्य प्रकट करणारी, सत्यासाठी हे करणारी. दुसरी एक लक्कवा नावाची शिवशरणी आहे. लक्कमा देखील लक्कमा त्या दाम्पत्याचं जे श्रम आहे ते धान्य कोठारामध्ये ते काम करतात आणि दररोज जेवढं अन्न लागते तेवढंच ते तांदूळ घरी घेऊन येतात. बसवेश्वर एकदा जेवण करण्यासाठी येणार आहेत म्हणून त्या लक्कमाच्या पतींनी ते अधिक थोडं जास्तीचं तांदूळ आणले होते. तेव्हा लक्कमाने त्याला त्याच क्षणी ते परत भांडारामध्ये नेऊन टाकायला सांगितले. कारण कायक हा नुसता पैसे निर्माण करण्यासाठी नसतो, तो किती शुद्ध असला पाहिजे याचं ते उदाहरण आहे. कारण सत्ताधीशाचा स्वार्थ मर्यादित ठेवण्यासाठी बसवेश्वरांनी दासोह सांगितलाय. आपल्याला आजचं जेवढं लागते तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. आणि लक्कमा तिच्या वचनामध्ये म्हणते की याच्यापेक्षा अधिक जर मी घेतलं, उद्याचं जर माझ्याकडे आलं तर मी आळशी होईल. उद्याची संपत्ती मी आता जमा करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपण पाहतो की धनवान लोकांची मुलं ती बापाच्या प्रॉपर्टीवर आता मला काय करायचं आहे म्हणून मग झोपून राहतात, ती प्रॉपर्टी विकून खातात. तर तसा प्रकार घडू नये म्हणून आता लक्कमा असं म्हणते की उद्याचं जर मी आज आणले तर माझ्या श्रमपूजेचं काय, मी उद्या काम करणार नाही, कदाचित मी आळशी होईल. आणि म्हणून ती देवाला प्रार्थना करते की अशी वेळ माझ्यावर येऊ देऊ नको आणि ती आपल्या नवऱ्याला ती परत करायला पाठवते. हा सगळा दिव्य सोहळा जो बसव कल्याणमध्ये चालू आहे अनुभव मंडपाचा, तो पाहण्यासाठी काश्मीरचा राजा मोळी मारया येतो आणि तो मोळी विकण्याचा व्यवसाय करतो. राज्य सोडून, राज्याचा मोह सोडून तो मोळी विकत असतो आणि त्याचा उदरनिर्वाह चालू आहे. त्याची पत्नी आहे अक्का महादेवी. ती त्याला म्हणते की हे राज्य सोडून मी एवढा मोठा त्याग केलाय, मी आता मोळी विकून प्रत्यक्ष श्रम करून माझ्या घामाचं खातो, त्याचा तुम्हाला अहंकार झालाय. कारण तुम्ही अनेकदा कुठं मी काय केलंय, मी असं केलंय, मी तसं केलं हे सांगायला लागला. त्याचा अहंकार हा आपल्याला बसवेश्वरापासून दूर नाही, हा आपल्याला आपल्या श्रमापासून दूर नाही. तो अहंकार कामाचा नाही हे ती महादेवी आपल्या पतीला सांगते. ती म्हणते की माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू जर काय असेल, माझे मी पण गळून जायला पाहिजे, पण ते गळून न जाता मी किती मोठा आहे, मी काय करतो आहे, मी किती त्याग केलेला आहे असं तुमच्या बोलण्यातून येते आहे. हा अहंकार थांबला पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, पण अभिमान नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. बसवेश्वर असं म्हणायचे. लक्कमा म्हणते की आपण लाचार नाही, आपण कोणाची चापलुसी करणार नाही, पण मीवर अधिक बोलणं हे फार चांगलं नाही. हे जे आपण करतो ते आपल्याला आनंद मिळतो म्हणून करतो आहोत, हे दुसऱ्याला सांगण्यासाठी नाही. आणि म्हणून लक्कमाची जी वचनं आहेत ती वचनं ही श्रम आपल्या ईश्वर पूजेसाठी, इष्टलिंग पूजेसाठी जे अवडंबर करतात, फुलं आणतात, विभूती लावतात, हा सगळा जो प्रकार करतात, ह्या सगळी व्यवस्था नाकारणारी आहे. ती म्हणते की हे असलं सगळं दिखावटी कोणाला दाखवण्यासाठी करायचं आहे. कारण मी काय आहे हे दुसऱ्याला जरी माहीत नसलं तरी माझ्या विवेकाला ते माहीत आहे. मी माझ्या आत्म्यासमोर आत्मा मला पूर्ण साक्षी आहे आणि तो मला जर ओळखता आला तर तोच खरा प्राणलिंग आहे, तोच खरा इष्टलिंग आहे. त्यासाठी मला मंदिरात जाण्याची गरज नाही, त्यासाठी मला कुठं पूजा करण्याची, फार मोठा अवडंबर करण्याची, व्रत करण्याची गरज नाही. माझं श्रम, माझं काम हेच व्रत आहे, ते व्रत समजून मी करावं. शरणी संकव्य नावाची एक वेश्या आहे, तिचं सुद्धा असाच व्रत आहे. त्याच्यानंतर एक शरण आहे,
मादार धुळया, शेटे सरांनी PhD केली आहे, त्यांना ही नावं सगळी पाठ आहेत. मादार धुळया तो म्हणतो की मला म्हणजे त्या सगळ्या आध्यात्मिक प्रभावाच्या काळामध्ये लोक मंदिरामध्ये रांग लावतात, देवाची प्रार्थना करायला एवढं हे करतात. तो म्हणतो की मला मोक्ष प्राप्तीसाठी सुद्धा वेळ नाही, माझं काम हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि आपण पाहतोच की आपल्या पंढरपूरला पुंडलिकाचं आपण चरित्र आपण लहानपणी ऐकलेलं आहे की पुंडलिकाला प्रत्यक्ष ईश्वर भेटायला आला तरी त्यांनी त्याला वीट टाकली आणि युगे विठ्ठल 28 युगे तो विटेवर पांडुरंग उभा आहे कमरेवर हात ठेवून, आणि पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेतून पुढे गेला नाही. तो या शरण संस्कृतीचा, ह्या वीरशैव संस्कृतीचा प्रभाव आहे. कारण खाली हंपीला एक पांडुरंगाचं मंदिर आहे, पण त्या मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती नाही. आणि तिथल्या गाईडचं, तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की ही इथली मूर्ती पंढरपूरला गेलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचं तिथं ते लोकांनी सांगितलं. तर ती म्हणजे ही अशी श्रमभक्ती जी आहे ती बसवेश्वरांनी त्या सगळ्या लोकांमध्ये निर्माण केली. आणि म्हणून मग मडिवाळ माचई असेल, ढोर कक्कई असेल, ही सगळी लोक अत्यंत निष्ठेने म्हणजे एक व्यवस्था जर आपण निर्माण केली, बसवेश्वरांनी एक व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या लोकांना आपल्या श्रमाचं फळ मिळेल याचा विश्वास दिला. जोपर्यंत मी शेतामध्ये पेरलं आणि ते पेरून फळं होऊन घरी येईपर्यंतची शाश्वती नसेल तर कोणी शेतात पेरायला तयार होणार नाही, शेत नांगरायला तयार होणार नाही. आणि म्हणून बसवेश्वरांनी एक व्यवस्था निर्माण केली आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही जे श्रम केला त्या श्रमाचं हे फळ आहे आणि ते तुम्हाला मिळेल. आणि हे झाल्यानंतर आपण पाहतो की मडिवाळ माचया अत्यंत कठोर आहे. तो फक्त शिवशरणांचे कपडे धुतो, तो प्रत्येकाची तपासणी करतो, प्रत्येकाची परीक्षा घेतो आणि त्याच्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो त्याचीच तो कपडे धुण्याचं काम करतो. विणकर आहे, कपडे विणणारा. एक शरण आहे जो तिचं नाव आहे केतला देवी, ती माठ बनवते आणि ती माठ बनवताना असं म्हणते की मी माझं शरीर जे आहे म्हणजे ती माती काढून माती चाळून घेऊन ती जी सगळी प्रक्रिया करून माठ बनवते. ती म्हणते की हिच्यामध्ये एक जर खडा आला तर ते भाजलेलं म्हणजे एवढी सगळी प्रक्रिया करून बनवलेलं जे माठ आहे ते निकामी होते, त्याचं मूल्य शून्य होते. पण हे आपलं देह हेच देवालय आहे आणि या देवालयामध्ये आपण कोणीतरी दिलंय म्हणून, कोणीतरी आग्रह केलाय म्हणून आपण जर मदिरापान करत असाल, दारू वगैरे हे करत असाल, मांस वगैरे खात असाल म्हणजे काही किंवा व्यसनाधीनता ज्याला आपण म्हणतो की तंबाखू गुटखा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण घालतो तेव्हा हे देवालय जे आहे ते अपवित्र होतं. ते त्यासाठी त्यांनी ते माताचा दृष्टांत त्याच्यासाठी त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून पुण्यकर्म काय आहे आणि या पुण्यामध्ये सुद्धा कसं पाप होते हे सांगण्याचा प्रयत्न ती करते आहे. मी जर असं म्हणालो एखाद्याला मी मदत केली आणि ती मदत मी जर पुन्हा पुन्हा सांगत असेल मी केली म्हणून तर त्याच्यातून सुद्धा पाप घडते. कारण आपण वर्गात एखादा विद्यार्थी परीक्षा देत आहे, त्याची पेन संपवलेली आहे, 10वीची परीक्षा आहे, आपण त्याला पेन दिली, तो परीक्षा पास झाला आणि आला आणि आपल्या पाया पडला, आपल्याला गणित पेढे दिले, आपण त्याला म्हणालो वा वा छान. तो पुन्हा 12वीला पास झाला, BA ला पास झाला, सेटनेट पास झाला, नोकरी लागली म्हणून तो आला. प्रत्येक वेळेस मी जर त्याला म्हणत असेल पेन कोणाची होती, आता ह्याच्या पेनमुळे तो पास झाला का? पेन देणं, एखाद्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आपण त्याचं एवढं अवडंबर करतो की त्याला वाटतं की ह्याचं आता पुन्हा दर्शन झालं नाही तर बरं होईल, म्हणजे एवढं असं ते हे करतो. आणि हे सगळं न शिकलेली ही सगळी शरण जी आहेत ती सांगत आहेत की असं ते होईल आणि म्हणून मी जे काही करतो आहे त्याचं अवलंबन केलं नाही पाहिजे. मी माझ्या मुखाने मी काय केलंय ते सांगण्याची गरज नाही, ते पाहण्यासाठी ईश्वर सगळीकडे आहे, चराचरामध्ये तो आहे, तो कुठल्याही मंदिरामध्ये नाही. मंदिरामध्ये रांग लावलेल्या लोकांना सत्याता सांगते की तुमचा ईश्वर कुठं हरवला आहे का. ती त्यासाठी उदाहरण देते की एक म्हातारी बाहेर अंगणामध्ये तिची हरवलेली सुई शोधत होती, कपडे शिवायची सुई. तर सगळी अनेक लोक बाजूच्या आले, ते शोधू लागल्या. संध्याकाळ होत आली, दिवस मावळतीला गेला होता, अंधार पडत आला. ते शोधताना मग ते एक शाना असलेला माणूस म्हणाला की आजी इथं तुम्ही सुई शोधता, सुई कुठं हरवली? ती म्हणाली घरात हरवली.
सुई जर घरात हरवली असेल, जी घरात बसून शिवताना हरवली असेल, तर ती इथं बाहेर सापडणार आहे. तो नाही कशी सापडेल, तिथं जाऊन ती शोधव. ती म्हणाली तिथं माझ्याकडं कंदील नाही, प्रकाश नाही, तिथं अंधार आहे, तिथं कसं काय ते सापडेल, म्हणून मी इथं शोधायला म्हणाल. सत्याकाने सांगितलं की म्हणजे देव हा प्रत्येक जीवामध्ये आहे, नाही असं ठिकाण नाही, सगळीकडे तो जर असेल तर तुम्हाला मंदिरामध्ये तो जाऊन शोधण्याची काय गरज आहे. आम्ही रामेश्वर, काशी आणि म्हणून बसवेश्वरांनी सांगितलं की दगडाचा देव, मातीचा देव, धातूचा देव, गोकर्ण, काशी ही देव नाही, वृक्षदेव ही सगळी देव नाही, तर माणसाच्या अंतरंगामध्ये असलेला जो देव आहे तो देव आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि असा देव जर आपल्याला शोधता आला तर खऱ्या अर्थाने ही सगळी जी प्रक्रिया आहे, एक नवी जी समाज व्यवस्था पुढे गाडगे महाराजांनी, संत तुकडोजी महाराजांनी स्वप्न पाहिलं त्या समाज व्यवस्थेचं, ह्या सगळ्या 18 पगड जातीतल्या लोकांमधला माणूस मोठा झाला पाहिजे आणि त्या कर्तृत्वाला वाव मिळाली पाहिजे, त्याला त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, यासाठी ही सगळी जी परंपरा काम करते आहे. आता आपण पाहतो की अलीकडं ह्या सगळ्या जनरल सेन्शलायझेशनच्या काळामध्ये, फेमिनिझमच्या काळामध्ये आपण पाहतो की नाडिया मुरादला जो मागच्या वर्षी नोबेल प्राइज दिला गेला, तिनं लास्ट गर्ल नावाचं पुस्तक लिहिलं की मी शेवटची आहे असं वाटावं, तर एवढ्या वेदना स्त्रीला आजचाही समाज देतो आहे. आणि म्हणून आजच्या समाजाला खऱ्या अर्थाने बसवेश्वरांचं चरित्र, जे की अख्खा नागमासाठी लढा देते आहे, जे चरित्र अख्खा महादेवीसाठी लढा देते आहे, त्या स्त्रीला एक माणूस म्हणून सन्मान, प्रतिष्ठा. आणि म्हणून आपण पाहतो की लिंगायतांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही सगळी जी विटाळ आहेत दशक्रियेमध्ये, ते कुठलेच विटाळ पाळले जात नाही. स्त्रीला धर्मामध्ये स्थान आहे, ती मठाची गुरु होऊ शकते. माते महादेवी आपण पाहतोच की ती त्या मठाची पीठाधीश आहे. नाहीतर इकडे वैदिक परंपरेमध्ये किंवा बुद्धामध्ये, जैनामध्ये कुठेही स्त्रीला स्थान नाही. पण बसवेश्वर एकमेव असे आहे की जे 12व्या शतकामध्ये त्यांनी हे केला की तिला आपल्या बरोबरीला नुसतं वचन लिहायलाच नाही, तर ती त्या मठाचा मठाधीश आहे. आणि म्हणून अशी मठ त्यांनी निर्माण केली. त्याच्यामध्ये त्यांनी मग जंगम, लिंग ही जी सांगितलेली आहे त्याच्या सुद्धा व्याख्या नव्याने आपल्याला समजून घ्याव्या लागतील. मी सांगितलं की जो जगत ओळखतो, जगाचं ज्याला ज्ञान आहे, असा जो आहे तो जंगम आहे. आणि ज्याने आपला सगळा स्वार्थ त्यागलेला आहे, त्याला कुटुंब नाही, तो फक्त समाजाच्या कल्याणाचा विचार करतो. त्याला ह्या सगळ्या आपण श्रमातून जे काही मिळवलेलं आहे आणि ते अधिकचं आहे ते आपण दासोहातून त्याला दिलं पाहिजे आणि ते सगळं समाजाच्या कल्याणासाठी वापरेल. अशी उपक्रम ठेवेल, अनुभव मंडपामध्ये चर्चा घडून आणेल. आणि प्रत्येकाचे अनुभव जर आपण ऐकले, ऐकण्यासाठी कानामध्ये प्राण आणून जर ऐकले तर त्यातून आपलं व्यक्तिमत्व घडायला मदत होईल. आपण सुद्धा चारित्र्यवान व्हाल आणि एक नवीन समता दृष्टीत समाज निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी केली. मला वाटते खूप वेळ झालेला आहे. मला इथं बोलण्यासाठी अनंत कर्णे सरांनी सांगितलं की बसवेश्वरांच्या सप्तक्रांतीवर बोला. मी सांगितलं की अलीकडा हा मार्च महिना आहे आणि महिला दिनावर निमित्ताने आपण हे बोललं पाहिजे, कारण खऱ्या अर्थाने पूर्ण जगालाच आता अशा चरित्राची पुन्हा पुन्हा गरज आहे की जे संपूर्ण मानवाला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करते आहे. आणि म्हणून या चरित्राचा, या अनुभव मंडपाचा हा सगळा जो दिव्य सोहळा आहे तो सातत्याने चालला पाहिजे. या विचाराचा जागर झाला पाहिजे, या विचाराचं भजन झालं पाहिजे. चांगल्या गोष्टी आपण पुन्हा पुन्हा केल्या, कारण आपण म्हणतो की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जुन्या जळमटांना जाळले पाहिजे. तर ही सगळी जुनी जी जळमट आहे ती जाळून आपण जर नव्याने पुन्हा हे केलं नाही तर आपण नवीन समाजामध्ये, नवीन सोसायटीमध्ये राहू शकणार नाही. आपण मला संधी दिली, आपण ऐकून घेतला. तसं पाहिलं तर सगळी अभ्यासक आहेत, सगळ्यांना हे सगळं माहीत आहे. ते सगळं माहीत असताना पुन्हा माझ्याकडून मला असं वाटलं की मला स्वतःला तपासून घेत आहे, मला आता बसवेश्वर ज्ञात राहिलंय का नाही. ही संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.